नमस्कार मित्रांनो, मी संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते। तर पहा, डिजिटल विषयी मी नेहमी नवीन काहीतरी घेऊन येत असते, जे काही घर बसल्या महिला करू शकतात किंवा मग आपण जॉब करता करू शकतो। मी एक 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता, तो जॉब करता तुम्ही रगड पैसा कमवू शकता आणि खरोखर तुम्ही जॉब करता तुम्ही पार्ट टाइम काम करू शकता डिजिटलच्या मार्फत। हे कदाचित तुम्हाला माहित नसेल, पण मी तुम्हाला एक माहिती म्हणून मी सांगते आणि असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही सबस्क्राइबर नसेल केलं तर नक्की सबस्क्राइब करा आणि लाईक करा आणि शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा। तर बघा, आजकालचा जमाना कसा झाला, डिजिटल, प्रत्येकाला डिजिटल प्लॅटफॉर्म हवा असता, म्हणजे त्यांना प्रत्येक जो काही त्यांचा बिझनेस आहे तो डिजिटलच्या मार्फत तो प्लॅटफॉर्मवरती घेऊन जायचा असतो। इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप आणि जी स्पॉन्सर ऍड असते, आता बघा ज्या ऍडव्हर्टाईजच्या खाली नाव असतं स्पॉन्सर ऍड, तर ती ऍडव्हर्टाईज तुम्ही असं समजायचं की ही स्पॉन्सर केलेली आहे, म्हणजे तिथे कोणीतरी पैसे टाकून ती केलेली आहे। असे ऍडव्हर्टाईज आपण जे करतो ना, तर ते लोक जी टार्गेटिंग करतो त्याच लोकांपर्यंत जाते, वेगळ्या लोकांपर्यंत जात नाही। मग आपण काय करतो, नियोजन करत नाही। पहिली गोष्ट तर सगळ्यात महत्वाची गोष्ट नियोजन करणं हे खूप गरजेचं आहे। तुम्ही कोणतंही काम करा, नियोजन पूर्ण काम केलं ना तर ते कधीच फसणार नाही, आणि जर त्या गोष्टीचं नियोजन नाही केलं ना तर ते 100% फसणार, हे मात्र मला गॅरंटी। तर मग आपण काय करायचं, आपला जो विषय आहे ना तो आर्थिक नियोजन। आता आर्थिक नियोजन म्हणजे नेमकं काय, आता जो काय पेमेंट बेस आहे आपल्या नोकरीचा म्हणा, जे काय आपला आर्थिक फंडा, थोडक्यात सांगायचं म्हटलं तर तो आर्थिक फंडा, तर तो कसा सांभाळायचा, तो कसा जास्तीत जास्त, म्हणजे आपल्याकडे साठा कसा होईल, आपल्याकडे जास्त पैसा कसा येईल। पैसा तर हा प्रत्येकालाच पाहिजे असतो, तुम्हाला पण आणि मला पण, त्याच्यामध्ये काही वादच नाही। पण ते कमवण्यासाठी पण आपल्याला काहीतरी माइंड चालवावं लागेल ना। आणि खरं सांगू का मित्रांनो, खरं म्हणजे हा सगळा डोक्याचाच खेळ आहे। आपण म्हणतो मेहनत, पण मेहनत, शरीराने मेहनत करण्यापेक्षा जर आपण डोक्याने मेहनत केली ना तर आज आपला हात कोणीच धरू शकत नाही। कारण मला माहिती आहे ना, मी करते ना, तर मला माहिती आहे। तर बघा, ही जी मोठी गुजराती मारवाडी लोक आहे ना, ती काय करतात, ते काय अंग मेहनत करतात का? नाही, अगदी घरात भांडी घासायला पण त्यांच्याकडे बाई, कपड्याला पण बाई, आणि आपण काय करतो, आपण त्यांच्याकडे काम करत बसतो। अहो, एक ग्रॅज्युएट झालेल्या मुली, ज्यांचे बीकॉम कम्प्लीट आहे, ज्या ग्रॅज्युएट कम्प्लीट आहे, अशा पण मुली काही ठिकाणी कपडे भांड्याची कामं करतात। आता पाठीमागचंच एक उदाहरण आहे, मला एक मुलीने विचारलं सहज, काय की मला पण काम असेल तर सांगा। तर म्हटलं, बाई काय काम करायचंय तुला? तर म्हटली, चालेल मला घरकाम असेल तरी। म्हटलं, शिक्षण काय झालं? बीकॉम झालं। आई शपथ, मला तर एवढं हे वाटलं ना, तुम्ही 15वी शिकूनही जर असं काम करत असेल तर याच्यापेक्षा आपलं दुर्दैव काय, नका करू हे सगळं। मी म्हटलं, बाई ते करण्यापेक्षा तू 15वी झाले ना तर तू मग डिजिटल मार्केटिंग शिक, किंवा मग स्वतःचे ट्युशन चालू कर, किंवा मग तू पार्लर क्लास कर, किंवा मग शिलाई काम कर, आणि याचे कुठेतरी स्वतःचा ब्रँड बनव आणि तो ब्रँड मार्केटमध्ये घेऊन जा। बघ, तुला काय गरज नाहीये, काय गरज पडली दुसऱ्यांच्या हाताखाली काम करायची, का करू? नाही करायचं आपण काम, स्वतःचा ब्रँड बनवायला शिकायचं, आर्थिक नियोजन करायला शिकायचं। जर आपण आपलं आर्थिक नियोजन आणि स्वतःच जर सगळे काही गोष्टी असतात ज्या माइंड रिलेटेड, बिझनेस रिलेटेड, आता मी बघा मागच्या आठवड्यात सांगितलं, बिझनेस रिसर्च करायला शिका। तुम्ही जर बिझनेस रिसर्च करून जर तुम्ही त्याच्यावरती काम केलं तर तुम्हाला कोणच थांबू शकत नाही। पण जर त्याचं काहीच नियोजन नाही आणि नियोजन नसताना जर आपण आपलं काम मार्केटमध्ये घेऊन जातोय आणि मग म्हणतो आमच्याकडे कस्टमर नाही, अरे कस्टमर येतील कसे? काय केलं तुम्ही, काय नियोजन केलं सांगा बरं? काहीच नाही ना, मला त्यातला कुठला बेस माहिती, काहीच नाही, कोणीतरी सांगितलं म्हणून मी केलं। तसं नका करू, त्याच्यामध्ये आपलंच लॉस होतं। तर आपल्याला जर खरोखर बिझनेस करायचा असेल, खरोखर त्याचा पाया बांधायचा असेल, तर त्याच्यामध्ये आपण पाया मजबूत करूया। पाया मजबूत केला तर मग आपल्याला काहीच वेळ लागणार नाही पुढे जायला। पण आपला पायाच मजबूत नसेल तर आपण पुढे कसं जाऊ शकतो?
तर ह्या सगळ्या गोष्टी आहे मित्रांनो, आपण आपला सगळ्यात प्रथम पाया मजबूत करणं हे जास्त महत्वाचं आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल? भांडवल लागेल का? नाही. काही धंदे असे आहेत ते बिना भांडवली होतात. अगदी 1000-500 पासूनही आपण स्टार्ट करू शकतो आणि काही असे आहेत की त्याला लाखो रुपये घालूनही तेवढे होत नाही. त्याचं काय करतो आपण? आर्थिक नियोजन चुकीचं करतो. पण हे आर्थिक नियोजन आपण का करतो चुकीचं? जर आपण सरळ पद्धतीने जर व्यवस्थित आपण त्याचा मार्केटिंगचा जो काही बेस आहे तो जर बेस बघितला तर आपण कुठेच फसणार नाही. तर असे तर मग जे काही तुमचं आर्थिक नियोजन असेल त्या जे नियोजनाचे जे काही आपलं ठरलेलं पाहिजे, आपण इकडे किती खर्च केले तर त्याचं कसं आपल्याकडे शिल्लक राहील, तिकडे खर्च केले तर कशी शिल्लक राहील, कोणत्या वस्तूला किती खर्च करावं, ही वस्तू आपल्याला किती कामाला येईल, ही वस्तू जर काही ठिकाणी असं असतं की फक्त खरेदी केली की ती निकामीच पडून राहते, त्याच्यामधून काही फायदा होत नाही. मग जर आपल्याला फायदाच होत नसेल तर मग आपण का करावं बरं त्याच्यावरती खर्च? मला सांगा बरं, योग्य आहे का ते? नाही ना. मग नाही घ्यायच्या चुकीच्या वस्तू. कशाला पाहिजे एक्स्ट्रा खर्च? मग तिथे कुठेतरी आपलं आर्थिक नियोजन फसतं ना. मग याच्यासाठीच मित्रांनो, आर्थिक नियोजन जर आपण व्यवस्थित केलं तर आपण कधीच फसणार नाही. आपण आपले विचार उच्च ठेवायचे नेहमी. विचार जर उच्च असेल तिथे पण आपल्याला कोणीच फसू शकत नाही, कारण की आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात ऑलरेडी. त्याच्यामुळे समोरच्याने कितीही आपल्याला वेडं बनायचं चालू केलं ना तरी आपण वेडं नसतो बनत. तर ह्या सगळ्या गोष्टी, तर याच्याकडे खरं तर आपण लक्ष द्यायचं. आणि मी ते केलं, त्यातली तुम्हाला माहित होती का? नव्हती ना. माहित नसताना का केलं? कुठल्याही गोष्टीची प्रथम आपण माहिती घेतली पाहिजे, त्याचा बेस बघितला पाहिजे आणि बेस बघितल्यानंतरच आपल्याला देश कळणार आहे, तेव्हाच आपल्याला मार्केटिंग कळणार आहे. मार्केटिंग काय? पण आपण ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. आपण नेहमी आर्थिक नियोजन करायला सगळ्यात प्रथम शिकलं पाहिजे. कुठे खर्च केले पाहिजे, कुठे नाही केले पाहिजे, चुकीच्या मार्गाने करायचे, चांगल्या मार्गाने करायचे, सगळं आपल्या हातामध्ये. जेव्हा मेहनत करायला आपल्याला दिवस रात्र रक्त वतावं लागतं तर मग आपण अशा चुकीच्या मार्गाने पैसे का घालवायचे? तर हेच मला काही कळत नाहीये की कधी कधी आपण नको तिथं उधळपट्टी करतो, पण तेच पैसे जर आपण ठेवले तर आपल्याला कामाला येतात. आपल्याकडे जेव्हा असतं ना तेव्हा सगळ्या दुनियेकडे असतं आणि आपल्याकडे नसतं तर कोणाकडेच नसतं. बघा तुम्ही कोणाला तरी मागून पटकन तुम्हाला देते का कोण 5 मिनिटात पैसे? तर ह्याच सगळ्या गोष्टी त्यात जर आपल्याकडे असेल तर कोणच आपल्याला थांबू शकत नाही आपले खर्च करण्यापासून. तर आपण जे आर्थिक नियोजन आहे, आर्थिक नियोजन केलं पाहिजे. कुठेतरी का आपल्या जे काही पगारातला आहे 10-20% तरी हिस्सा दर महिन्याला आपण साईडला काढून ठेवला पाहिजे. मग त्या तुमच्या पॉलिसी असो, मेडिक्लेम असो किंवा मग कुठंतरी आता काही BC म्हणा किंवा इतरही काही आर्थिक नियोजनाचे काही पार्ट आहेत. कुठंतरी तुम्ही एखाद्या जागेसाठी, प्लॉटिंगसाठी म्हणा, प्रॉपर्टीसाठी, अशा इतरही ठिकाणी जर तुम्ही असे थोडे थोडे करून जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत राहिले तर नक्कीच आपल्याला तो कुठं ना कुठं तरी फायदा होतो. पण आपण काय म्हणतो, ती 10 लाखाची वस्तू आता कशी घेऊ? तर असं नाहीये. 10 लाखाची वस्तू आपण आताही घेऊ शकतो. आता लोनची पण चांगली पद्धत निघालेली आहे. बँकेकडे जर आपलं जे अकाउंटचा जो डाटा आहे, जे काही आपलं पेमेंटचं आहे ते जर आपलं चांगलं असेल तर बँकेकडूनही आपल्याला चांगलं लोन मिळतं. मग ठीक आहे ना, जर कुठं जर जागा घ्यायची म्हटलं तर आपण लोन घेऊया आणि मग नंतर दर महिन्याचे काही 5-10 हजार रुपये असेल फिटून जातातच ते 5-10 वर्षामध्ये आणि दिवस असे निघून जातात, इझी निघून जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात, याच्याकडे तर आपण बिलकुल लक्ष देत नाही. होतही होऊ द्या, चालतंही चालू द्या, पण तसं नाही मित्रांनो. खरोखर तुम्ही समजून घ्या. आणि दुसरी गोष्ट महत्वाची अशी सांगायची म्हटलं ना तर वेळ नाही. माणूस काय म्हणतो, अरे एवढं सगळं शेड्यूल टाईट आहे मग वेळ नाही, मला वेळ नाही. अरे आपण नको त्यावेळेस आपण गप्पा मारत बसतो तेव्हा आपल्याला वेळ असतो. नको तिथं आपण मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती चॅटिंग करत बसतो तेव्हा आपल्याला वेळ असतो. पण मला एक कळत नाही, जरी आपण अर्धा तास 1 तास जरी आपण पर डेला आपण काढला ना तर त्याच्यामधूनही आपण काहीतरी असं वेगळा ऑनलाईन व्यवसाय करू शकतो. आज ऑनलाईनचा कोणीच हात धरू शकत नाही. जेवढं तुम्ही ऑफलाईन म्हणता ना तर ऑफलाईनचं काहीच नाही. बघा सगळ्या गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहे आणि ऑनलाईन मध्ये सगळंच टार्गेटिंग कसं अगदी परफेक्ट आहे. त्याच्यामधून खरोखर फायदा मिळतो.
आता काही गृहिणी असेल तर त्या काय म्हणतील, नाही आम्हाला तर काही हेच नव्हतं, आळसपणा करूच नका, आळसपणा पूर्ण काढून टाका आणि काहीतरी कमवायला शिका. स्वतः जेव्हा आपण स्वतः कमवतो ना तेव्हा आपली इमेज वाढलेली असते आणि जर नसेल कमवत ना तर आपण तिथल्या तिथंच असतो. सगळेच जण आपण बोलतात आणि कुठल्या तरी कोपऱ्यात बसून आपण ऐकतो. ही परिस्थिती आजच्या गृहिणींची आज पण आहे. कित्येक घरामध्ये मी बघितलेले आहे. लोकांचं सोडा, मी माझंच उदाहरण सांगते. जेव्हापासून आपण करायला लागलो ना, जेव्हापासून आपल्याकडे पेमेंट यायला लागलं ना, तिथं कुठंतरी आपल्या मान सन्मान उंचवतो. आणि जेव्हा आपल्याकडे काहीच नसतं ना, तुम्ही घरामध्ये कितीही करा, ते जिथे आहे तिथेच राहणार. त्याच्यासाठी तुम्ही प्रत्येक महिलेने काही, तुम्हाला शिवणाची आवड असेल तुम्ही शिवण काम करा. तुम्हाला जर काही पापड, लोणचे, मिरची विकायची आवड असेल तुम्ही ते करा. प्लस तुम्हाला जेवणाची आवड असेल तर जेवण बनवा. जर तुम्हाला युट्यूबची किंवा व्हिडिओची आवड असेल तर काही छोटे छोटे व्हिडिओ बनवून टाका. खूप सारे आहेत युट्यूबला, असे खूप सारे व्हिडिओ आहेत, खूप छान चाललेले आहेत. कितीतरी महिला अशा कमवत आहेत. मग तुम्ही आम्ही का नाही कमवू शकत बरं? ते कमवतात. त्यांच्याकडे माइंड, 2 डोळे, 2 हात, पाय सगळं आहे. आपल्याकडे काय कमी? आपल्याकडे एकच कमी आहे, आपल्याकडे आळस आणि नियोजन. ह्या 2 गोष्टी आपल्याकडे कमी पडतात. जर तुम्ही आळस हा अंगातला काढला आणि नियोजन जर केलं ना तर मग काय युट्यूब म्हणा किंवा मग पैसे कमावण्याचा बापाचा बापही आला ना तरी आपल्याला थांबू शकत नाही. कारण का की आपण तिथं नियोजन केलेलं आहे आणि तिथं आज जे काय आपली जी काही शक्ती जी आहे, जी युक्ती जी आहे ती आपण वापरलेली आहे आणि त्याचा आपल्याला कुठेतरी चांगला फायदा होतोय. पण हिथं कसं होतं माहितीये का, आपण ती शक्ती नाही वापरत आणि युक्ती नाही वापरत आणि काहीच नाही. आळसपणा आला, मला कंटाळा आला आणि मी झोपून घेतला, संपला विषय. तर असं नाहीये मैत्रिणींना. तुम्हाला मी खरोखर तळतळीची विनंती करून सांगते की तुम्ही नक्की काही ना काही व्यवसाय करा आणि व्यवसायात नक्कीच पुढे जा. नक्की तुम्हाला यश येईल. कारण मला माहिती आहे ना, शिक्षण हे प्रत्येक गोष्टीला मॅटर करत नाही. काही महिला म्हणतील आम्हाला शिक्षण नाही मग आम्ही काय करू. अहो, तुम्हाला शिक्षण नाही म्हणजे अशातला भाग नाही की प्रत्येक गोष्टीला तुम्हाला शिक्षण असणं गरजेचंच आहे. तुम्ही स्वतःचा माइंड चालवून खूप काही करू शकता. कितीतरी अशा महिला आहेत की त्यांना लिहिता वाचायला येत नाही पण त्या लाखोनी कमवतात. मी कितीतरी व्हिडिओ बघितले, कितीतरी उदाहरणं बघितलेले आहेत की हा आम्ही कमवतोय, स्वतःच्या पायावर उभे. दुसऱ्याची गुलामगिरी सोडा आणि स्वतःचा व्यवसाय करायला शिका. व्यवसायामध्ये बघा किती फायदा होतोय आणि किती प्रॉफिट मिळते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जर स्वतः जेव्हा नियोजन करू ना त्यावेळेसच शक्य होतील. जर तुमचे नियोजन नसेल तर ते कोणताही असो त्यात काय लाजायचे. आपण चोरी थोडी ना करतोय, आपण तर मेहनतीने कमवतोय. कोण म्हणतंय आम्हाला नावं ठेवतील. नावं ठेवणारे आपल्याला थोडी देणार आहे, आपल्याला पुरवणार आहे का कोण? नाही ना. कोण करणार आहे? आपण आपलीच कामं आपण करणार आहे. त्याच्यामध्ये कोणी काही नावं ठेवू, लोक नावं ठेवायलाच बसलेत. मैत्रिणींना तुम्हाला मी ठासून सांगते, तुम्ही टिचून तुम्हाला वाटेल तो बिझनेस करा, तुम्हाला आवडेल तो बिझनेस करा. बघा तुम्हाला फायदा होतो का नाही. आणि त्यात जास्तीत जास्त तुम्ही ऑनलाईन या. इंस्टाग्राम वापरा, फेसबुक वापरा. बघा इंस्टाग्राम, फेसबुक जर तुम्हाला असं वाटत असेल की ते वाईट आहे किंवा त्याच्यामधून काय आपल्याला फायदा नाही, तसं नाहीये. त्याच्यामधून भरपूर फायदा आहे. तो वापर करता आला पाहिजे आपल्याला. आपण कसं वापरायचं, त्याला कसं आपलं मार्केटिंग करायचं. बघा मी तुम्हाला सांगते, फेसबुकला आहे ना, फेसबुकला पब्लिश ग्रुप पण सर्च मारा. मग आपल्या महाराष्ट्रातले जर तुम्ही जळगावचे असेल, पुण्याचे असेल, मुंबईचे असतील, जिकडले असतील ना तिकडले ग्रुप सर्च मारायचे. मुंबई पब्लिश ग्रुप एवढंच. आणि त्याच्यामध्ये पोस्ट टाका. बघा तिथूनही तुम्हाला काहीतरी रिस्पॉन्स येणार. तुमच्या एरियामध्ये ज्या एरियात राहता त्या एरियामधले तुम्ही जे काही ग्रुप्स असतील ना ते तुम्ही जॉईनिंग करा आणि त्याच्यावरती पोस्ट टाका. तुम्हाला 100% सक्सेस होणार. 1-2 रोजच्या ऑर्डर येत राहणार. सकाळ संध्याकाळ रोजच्या अर्धा तास तुम्ही पोस्ट टाकत जा की हा मी आता माझं काही एक तुम्हाला कंटेंट सांगते की ऑनलाईन संगीता डिजिटल सर्व्हिस ऑनलाईन प्लॅटफॉर्म अवेलेबल. आमच्याकडे सगळ्या प्रकारचे जे काही तुमचे डिजिटल रिलेटेड कामं केली जातील. तुमचा बिझनेस वाढवला जाईल किंवा जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला शिक्षणही दिले जाईल. हा जर मी कंटेंट टाकला, खाली माझं काही छोटंसं एखादा पोस्टर जो फ्लायर असतो, ग्राफिक असतं ते मी टाकलं
तर मग बघा किती वरती कंटेंट, खाली ग्राफिक खूप छान वाटतं आणि खूप लोक बघतात. पण असं बनवायचं की जेणेकरून लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होतील, आपल्याला विचारतील आणि आपला काहीतरी बिझनेस घेतील. असं नाही की म्हटलं म्हणून ते केलं, म्हणून मी टाकलं, तसं नाही. आणि नियम ठेवा. जर सकाळचे पण 4-5 पोस्ट टाका, संध्याकाळचे पण 4-5 पोस्ट टाका. ते एकदम फ्री आहे. कंटिन्यू तुम्ही ते काय व्हॉट्सअपला मित्रांना मैत्रिणींना पाठवण्यापेक्षा ते काय बळत जबरदस्तीने आपण त्यांना बघायला लावतो, तसंच करू नका. नवीन नवीन लोक शोधायची, नवीन नवीन लोकांकडे जायचं, नवीन नवीन ओळख निर्माण करायची आणि नवीन नवीन लोकांना आपला बिझनेस काय आहे तो सांगायचा. खूप चांगले लोक आहेत या समाजामध्ये, खूप आपल्याला पुढे नेणारी, आपल्याला प्रगती करायला लावणारी, प्रगतीच्या मार्गावरती घेऊन जाणारी भरपूर लोक आहेत. त्याच्यासाठी आपलं जे काय आहे नियोजन करणं, जे काय आपल्या बिझनेस रिलेटेडचा जे काय परफेक्ट माहिती आहे ते करून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जर असतील तर आपल्याला कोणच थांबू शकत नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही जे काही नियोजन असेल, आर्थिक नियोजन म्हणा, बिझनेस नियोजन म्हणा, स्वतःच्या सवयीचं नियोजन म्हणा, अशा इतरही काही गोष्टी असतात, याचं जर तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं ना तर तुम्हाला कोणच थांबू शकत नाही बिझनेस पासून. मग तुमचा बिझनेस कोणताही असो, अगदी चहाचा असो, केकचा असो किंवा वड्यापावाचा असो किंवा घरातील महिला काही सिलाई काम करत असो, काही असो, त्याला लाजायचं नाही. सरळ सरळ बिझनेस करत राहायचं, सरळ सरळ प्रयत्न करत राहायचं. तुम्हाला जे आवडतं तेच करा, जे नाही आवडत त्याच्याकडे बळत जबरदस्तीने जाऊ नका, ते सक्सेस होणार नाही. मला डिजिटल आवडतं, तुम्ही कितीही म्हटलं ना मॅडम याच्यामध्ये जास्त प्रॉफिट आहे, मी म्हणत नाही, मला ते नको, मला डिजिटलच आवडतं ना, मी डिजिटलच करणार. आणि आजकाल सगळ्याच गोष्टी डिजिटल वरती अवेलेबल आहे. सगळ्या गोष्टी डिजिटल. अगदी तुम्ही शेतातली माती पण विका ऑनलाईन, नाही खपली तर मग मला बोला, कारण मला माहित आहे. अगदी आपल्या शेतातली माती, जे चुलीतले कोळसे, राख, प्रत्येक गोष्ट, जे काही आपलं खत जरी तुम्ही शेणखत जरी विकायला ठेवलं ना ऑनलाईन, की झाडांसाठी खूप छान आहे, खूप पौष्टिक आहे, तरी लोक घेणार. कारण मला माहित आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी A to Z तुम्हाला असं वाटत असेल, पण तुम्ही कोणतीही गोष्ट जर करायची म्हटलं, कोणताही बिझनेस जर करायचं म्हटलं तर अगदी ठाम मनापासून निर्धार करा आणि नक्की बिझनेस करा. तुम्हाला जे आवडतं ते करा, ऑनलाईन करा, ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती या. जर तुम्हाला सोशल मीडिया मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला नक्की काही ना काही सजेस्ट माझ्याकडून गाईड केलं जाईल. आणि आमची जी काही टीम आहे डिजिटलची, त्यांच्याकडून तुम्हाला नक्कीच सर्व्हिस मिळेल आणि तुम्ही नक्की डिजिटल प्लॅटफॉर्मवरती या आणि माझ्यासारखंच घर बसून स्वतःचा बिझनेस करायला शिका, स्वतः मार्केटिंग करायला शिका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला बिझनेस घेऊन जा. या प्लॅटफॉर्मवरती कोणी या आणि कोणी मार्केटिंग करा, एवढं खूप छान आणि सुंदर पद्धतीने हे डिजिटल मार्केटिंग चालतं. तर मित्रांनो, तुम्हाला या आर्थिक नियोजनाचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. चला आपण भेटूया पुढे.